अमरावतीत बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांना धक्का बसला आहे। बाजोरियाच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र दोन्ही बाजूने सुनावणी दरम्यानही बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे। तर सर्व मिळून माझा अर्ज बाद करण्यासाठी कटक कारस्थान रचले होते। अधिकाऱ्यांवर दबाव होता। मी आता कोर्टात जाऊन दाद मागणार असे विप्लव बाजोरिया यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले। रद्द जसं मी सांगितलेलं आहे की सर्व लोकांनी एकमत होऊन निवडणूक अधिकारीवर दबाव आणून माझा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे। ते तुम्ही पाहिलाच आणि सकाळपासून आम्ही 8 वाजेपासून इथे बसतो आहे। आता ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला आणि आम्ही 2 तास अजून वाट बघत आहे की आम्हाला कॉपी तरी भेटली पाहिजे, कारण की आम्हाला हायकोर्टला जायचं आहे। तो पण ते कॉपी देत नाही आहे। तर हे अनफेअर टॅक्टिक्स इलेक्शन अधिकाऱ्यांनी इकडे केलेली आहे। त्याच्यावर माझा तीव्र निषेध आहे, कारण की ॲटलिस्ट मला माझी कॉपी तर भेटली पाहिजे। जो कारण मी हायकोर्टला जाऊ शकत त्याच्यामुळे द कन्सर्न्ड आरओ द रिटर्निंग ऑफिसर ही